नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिनानिमित्त बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक खानापूर रोड येथील मराठा मंदिर कार्यालयात आयोजित करण्यात आली. बैठकीचे अध्यक्ष तालुका समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले होते, तर माजी आमदार मनोहर किणेकर यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. सुरुवातीला दिवंगत समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. RM चौगुले यांनी सीमा प्रश्नासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करणे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य असल्याचे सांगितले आणि हुतात्मा दिनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीपासून दूर असलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आपली भाषा जपण्याचेही आवाहन केले. उद्या बुधवारी कंगराळी खुर्द येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार असून बेळगाव तालुक्यातील बहुसंख्येने मराठी बांधव उपस्थित राहणार आहेत. 1956 साली भाषावार प्रांत रचनेदरम्यान सुमारे 40 लाख मराठी बहुभाषिकांना तत्कालीन म्हैसूर प्रांतात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ सीमा भागात आंदोलन झाले होते, ज्यामध्ये अनेक हुतात्मे धारातीर्थी पडले. त्यामध्ये खानापूर तालुक्यातील कैलासवासी नागापा होसूरकर यांचा समावेश आहे. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी खानापूर हुतात्मा स्मारक येथे होणाऱ्या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका समितीच्या वतीने नंदगड येथील बुधवार बाजारामध्ये जागृती फेरी काढण्यात आली. फेरी दरम्यान पत्रके वाटून शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी संयुक्त महाराष्ट्र व हुतात्मे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, तज्ज्ञ कमिटी सदस्य प्रकाश चव्हाण, युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, मध्यवर्तीचे गोपाळ पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी शहरातील प्रमुख चौक व संवेदनशील ठिकाणी सुमारे 250 CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या निर्देशानुसार या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली असून गुरुवार दिनांक 15 जानेवारी रोजी शहरातील वर्दळीच्या गणपत गल्ली कॉर्नर येथे CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हेल्मेट न घालणारे दुचाकीस्वार तसेच नो एंट्री नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बेळगाव टिळकवाडीतील जुने कला मंदिर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बहुउद्देशीय व्यापारी संकुलनासाठी जवळपास 47 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारण्यात आले. जुन्या इमारतीसह बाजूचे गाळे पाडून फेब्रुवारी 2020 मध्ये नवीन प्रकल्पाचा पाया रचला गेला. मात्र गाळेधारकांच्या न्यायालयीन अडचणींमुळे प्रकल्पात मोठा विलंब झाला. अखेर एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र आतापर्यंत या संकुलनाचा प्रत्यक्ष वापर सुरू झालेला नाही. यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून महापालिकेच्या उत्पन्नातही घट झाली आहे. 47 कोटींच्या खर्चातून उभारलेले हे संकुलन शहराच्या विकासाचं प्रतीक मानलं जात आहे. उद्घाटनानंतरही ते वापरात येणार की केवळ प्रतिकात्मक राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाषावार प्रांत रचनेनंतर अन्यायाने बेळगावसह 865 खेडी कर्नाटकात समाविष्ट करण्यात आले. या निषेधार्थ 17 जानेवारी 1956 रोजी करण्यात आलेल्या आंदोलनात कर्नाटकी पोलिसांनी गोळीबार केला होता, ज्यामध्ये 5 हुतात्मा प्राणाचे निस्सीम बलिदान झाले. त्या दिवसापासून सीमा भागात हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. त्यानुसार येत्या शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी बेळगाव शहरातील हुतात्मा चौक आणि कंगराळी खुर्द येथे मराठी भाषिकांनी गांभीर्याने हुतात्मा दिन पाळावा असे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने आवाहन केले आहे. शहरामध्ये शहर समिती, कंगराळी तालुका समिती आणि खानापूर तालुक्यात खानापूर मये समितीच्या वतीने हुतात्मा दिन पाळला जातो. मराठी भाषिकांनी 17 जानेवारी सूतक दिन म्हणून शांतता राखावे असेही समितीने सूचित केले आहे. बेळगावातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हरवलेले मोबाईल फोन संबंधित अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून शोधून काढण्यात पोलिसांना यश आलंय.
शोध लागल्यानंतर हे मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेऊन आज अधिकृतरित्या त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. या कारवाईमुळे मोबाईल हरवलेल्या नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांच्या तत्परतेबद्दल कौतुक होत आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की मोबाईल फोन हरवल्यास विलंब न करता संबंधित पोर्टलवर आवश्यक माहिती नोंदवावी. यामुळे हरवलेला मोबाईल शोधण्यास मदत होते तसेच त्याचा संभाव्य गैरवापर रोखता येतो. बेळगावातील सुप्रसिद्ध श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या पावन पर्वानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पारंपरिक विधिवत पूजा, तिळगुळापासून तयार करण्यात आलेली अलंकार पूजा, विशेष नैवेद्य अर्पण आणि भव्य सजावट केली गेली. पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मंदिर परिसराला रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं होतं तसेच आकर्षक दिव्यांनी मंदिर मनोहारी भासत होतं. भक्तांनी दर्शन घेऊन सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी सुव्यवस्थित व्यवस्था केली गेली होती. परंपरा, श्रद्धा आणि भक्ती यांचा संगम अनुभवायला मिळाल्याने भाविकांकडून सोहळ्याचे विशेष कौतुक झाले. जुने हुबळी येथील शिवशंकर कॉलनीमध्ये धक्कादायक घटना घडली असून क्षुल्लक कारणावरून एका भावाने आपल्या सख्ख्या भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यामध्ये मल्लेश पुजारी वय 42 हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वैरत्वातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मल्लेश पुजारी मद्यप्राशन करून घरासमोर बसले असताना त्यांचा भाऊ प्रदीप तिथे आला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्याचे रूपांतर हिंसक झटापटीमध्ये झाले. संतापाच्या भरात प्रदीपने मल्लेशवर तब्बल 7 वेळा चाकूने वार केल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत मल्लेश पुजारी यांना तात्काळ हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना जुने हुबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या अटकेसाठी तपास सुरू केला आहे. बेळगाव शहरात प्रस्तावित असलेल्या फ्लायओव्हर बांधकाम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत फ्लायओव्हर प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच विविध शासकीय विभागांमधील समन्वय, तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय प्रक्रिया यावर सखोल चर्चा करण्यात आली. प्रकल्पात कोणताही विलंब होऊ नये यासाठी संबंधित सर्व विभागांनी वेळेत आवश्यक मंजुरी व प्रमाणपत्रे सादर करावीत अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. फ्लायओव्हर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागरिकांना दिलासा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने व जबाबदारीने काम करावे असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. हुक्केरी येथे झालेल्या वीज सहकारी संस्थेच्या निवडणुकीतील विजयानंतर माजी खासदार रमेश कत्ती विजयाचा अतिरेक करत असल्याची टीका बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष राजशेखर तळवार यांनी केली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्याबाबत हलक्या फुलक्या शब्दात बोलणे सहन केले जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. रमेश कत्ती यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ यमकनमर्डी तालुक्यातील पाच्छापूर येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व करताना तलवार बोलत होते. जनतेची कामे न करणाऱ्या अभियंत्यांना जाब विचारणे हा मंत्र्यांचा अधिकार असून त्यावर आक्षेप घेण्याचे कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रमेश कत्ती यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून त्यांनी जाहीरपणे खुलासा करून माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अरविंद करची, मलगौडा पाटील, मारुती गुट्टगुडी, भीमशी लंकेन्नवर, पांडुरंग नायक, बसप्पा नायक यांच्यासह मोठ्या संख्येने मंत्री सतीश जारकिहोळी यांचे समर्थक उपस्थित होते. बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीतील ऐतिहासिक बालाजी मंदिराचा जीर्णोद्धार सध्या सुरू असून लाखो रुपये खर्चून मंदिराची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. या कामांतर्गत मंदिराच्या चौकट उभारणीचा कार्यक्रम नुकताच विधिवत पूजनासह पार पडला. पीबी रोड येथील मुख्य प्रवेशद्वारासह गाभाऱ्याची चौकट भव्य मिरवणुकीने आणण्यात आली. चव्हाट गल्ली परिसरातून मिरवणुकीला प्रारंभ झाला असून संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अरुण धमुणे होते.
समोरील चौकटीचे पूजन विश्वास धुराजी, विश्वजित हसबे व दीपक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले, तर गाभाऱ्याच्या चौकटीचे दीपप्रज्वलन दिगंबर पवार, सुनील जाधव, चंद्रकांत कणबरकर, ज्योतिबा नाईक आदींच्या हस्ते झाले. यानंतर पंच कमिटी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विधिवत पूजा, अभिषेक, होम हवन व गोविंदा गोविंदाच्या गजरात हा सोहळा पार पडला. या मंगलप्रसंगी शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली. सोहळ्यानंतर भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव कॅम्प पोलिसांकडून गांजा सेवनाच्या प्रकरणी काल बुधवार दिनांक 14 रोजी रात्री उशिरा एका तरुणाला अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव अरफत सलीम बेपारी, वय 26 असं आहे. तो चर्च स्ट्रीट बेळगाव येथील सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद आणि असामान्य वर्तन करत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेऊन चौकशी केली असता तो अंमली पदार्थ सेवन करत असल्याचा संशय समोर आला. PSI ए रुक्किनी यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. वैद्यकीय अहवालानंतर आरोपीविरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलिसांनी 5 आंतरराज्य चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 37 लाख रुपये किमतीचे 8 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. मुख्य आरोपी अजय संतोष चव्हाण, वय 23, राहणार सातारा असून त्याचे साथीदार पुष्कर साळुंखे, इंदापूर, दत्तात्रय गाडेकर, बारामती, आकाश गाडे, बारामती व सोमनाथ डमाळ, पुणे हे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार रमेश सिद्धगो डमाळी यांनी 6 सप्टेंबर 2024 ते 8 नोव्हेंबर 2025 दरम्यान निपाणी येथील नोटरी बॉन्डवर भाड्याने ट्रॅक्टर घेतले होते, पण पैसे न देता आरोपींनी ट्रॅक्टर विकून पोबारा केला. माळी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू करून अखेर 8 ट्रॅक्टर जप्त करून 5 आरोपींना अटक केली आहे. तपासात असंही समोर आलंय की याआधी ट्रॅक्टर कोल्हापूर, नाशिक, सातारा व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून भाड्याने घेऊन विकले गेले होते. कारवाई बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन व अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख RB बसरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बेळगाव चोरला रोडवरील उचवडे क्रॉसपासून उचवडे गाव व पुढे शेतवाडीतून ओलमणीपर्यंत जाणारा रस्ता हा परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा मुख्य दळणवळणाचा मार्ग आहे. सुमारे 5 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या डांबरीकरणानंतर सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून शेतमाल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष त्रास सहन करावा लागतो. दरम्यान उचवडे क्रॉस येथील बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून परिसरात अस्वच्छता पसरली आहे. रात्रीच्या वेळी हे ठिकाण मद्यपींचा अड्डा बनत असल्याने प्रवाशांसह महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे. बसण्यासाठी योग्य सुविधा तसेच प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चोरला रोडपासून उचवडे गावापर्यंतच्या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करावे आणि बस स्थानकात स्वच्छता व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे. बेळगाव शहरामध्ये अलीकडे चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे शहरातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संशयितांची तपासणी करत असताना माळ मारुती पोलिसांना मोहम्मद राजेसाब शेख, वय 30, हा तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी फिरताना आढळला. पोलिसांनी आरोपीकडून धारदार लोखंडी तलवार जप्त केली. त्याच्या विरुद्ध माळ मारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि DCP बर्मणी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे. जन्म आणि मृत्यूच्या नोंदी प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी नोंदणी प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. जिल्हा जन्म व मृत्यू नोंदणी विभागाच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्ह्यामध्ये जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत 100% प्रगती साधण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे असे त्यांनी सांगितले. नोंदींचे जतन व देखभाल योग्य पद्धतीने करणे अत्यावश्यक असून नोंदणीवेळी अचूक माहिती संगणकीकृत केली जावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
जन्म व मृत्यू नोंदणी दरम्यान कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं आवश्यक असून यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. हुक्केरी येथे लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस बेंगळूर येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1,18,000 रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा पोक्सो न्यायालयाने सुनावली आहे. प्रवीण भीमराव आऊबाईगोळ वय 23 असं त्या आरोपीचं नाव आहे. प्रवीण याने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष दाखवून हुक्केरी बस स्थानकावर बोलावून घेत तिला बेंगळूर येथे नेले. त्या ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. मात्र नंतर लग्नास नकार दिल्याने आरोपी प्रवीण विरोधात मुलीच्या पालकांनी हुक्केरी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दिली. हुक्केरी पोलीस स्थानकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक LL पट्टण्णावर यांनी फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर MM तहसीलदार यांनी तपास केला व पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. न्यायालयात एकूण 11 साक्षी, 48 कागदपत्र पुराव्यासह मुद्देमाल तपासण्यात आले. निकालादरम्यान आरोपी प्रवीण हा दोषी आढळल्याने न्यायाधीश CM पुष्पलता यांनी त्यास 20 वर्षांचा सश्रम कारावास आणि आर्थिक दंड ठोठावला. प्रसंगी न्यायाधीशांनी जिल्हा कायदा सेवा प्राधिकारला पीडित मुलीला 4 लाख रुपये देण्याचे आदेश बजावले आहेत. सरकारी वकील म्हणून LV पाटील यांनी काम पाहिले. एकसंबाकडून चिकोडीकडे जाताना समोरून जात असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला पाठीमागून धडक देऊन चिकोडी येथील युवक ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. इम्रान नबीसाब गणेशवाडी व 39 असं मृताचं नाव आहे. इम्रान हा सोमवारी रात्री 10:15 वाजता एकसंबाकडून चिकोडीकडे जात असताना समोरून ऊस वाहतूक करणाऱ्या व रिफ्लेक्टर नसलेल्या पुढे जात असलेल्या वाहनाला आपल्या दुचाकी वाहन क्रमांक K823HG 9752 सह धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला चिकोडी येथील सरकारी दवाखान्याकडे नेण्यात येत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सदलगाव पोलीस ठाण्यामध्ये सदर प्रकरणाची नोंद झाली आहे. तसेच अपघात झालेल्या ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेळगाव गुडशेड रोड येथील विमल फाउंडेशनच्या सभागृहात बेळगाव जिल्हा क्रीडा भारती संघटनेची बैठक बुधवारी उत्साहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सचिव अशोक शिंत्रे, विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव आणि राघवेंद्र कागवाड उपस्थित होते. प्रारंभी कर्नाटक उत्तर प्रांत सहसचिव विश्वास पवार यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर किरण जाधव व अशोक शिंत्रे यांनी आगामी 13, 14 व 15 फेब्रुवारी रोजी बेळगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय क्रीडा भारती नियामक सर्वसाधारण बैठकीबाबत माहिती दिली. या नियामक बैठकीसाठी देशभरातील राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी 3 दिवस बेळगावात उपस्थित राहणार असून विविध विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. ही बैठक यशस्वी होण्यासाठी बेळगाव जिल्हा क्रीडा भारतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून बैठकीला मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, गुरुदत्त कुलकर्णी, मोहन पत्तार, RP वंटगुडी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू उर्फ डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी श्री अनिरुद्ध उपासना केंद्र बेळगावतर्फे शहरातील विविध ठिकाणी स्त्रियांनी श्री मंगलचंडिका प्रपत्ती श्रद्धेने साजरी केली. स्त्रियांसाठी श्री मंगलचंडिका प्रपत्ती मकर संक्रांतीच्या दिवशी केली जाते, कारण ह्या दिवशी माता महिषासुरमर्दिनीने ऋषी कर्दम व देवहूती यांच्या कतराज आश्रमामध्ये महिषासुराला मारण्यासाठी पहिलं पाऊल ठेवलं होतं. या संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर मोकळ्या जागी स्त्रियांनी एकत्र येऊन ही श्री मंगलचंडिका प्रपत्ती करायची असते. ही प्रपत्ती केल्यामुळे प्रत्येक स्त्री तिच्या कुटुंबाची रक्षणकर्ती सैनिक बनते. मग ती आई असो, बहीण असो, पत्नी असो, कोणत्याही भूमिकेत असो, ती तिच्या संपूर्ण घराची रक्षणकर्ती बनते, असे श्री सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी सांगितले आहे. 16 वर्षांवरील स्त्रियांनी मोकळ्या जागेमध्ये कथाश्रवण, आरती, 9 प्रदक्षिणा व विशेष पूजन विधी पार पाडले. प्रपत्ती दरम्यान घरावरील बाधा, कुदृष्टी व कुबुद्धी यांचा नाश होण्यासाठी भगवान त्रिविक्रमाची दृष्ट काढून ती अभिचारनाशक पुरचुंडी अग्नीमध्ये अर्पण करण्यात आली. हे प्रपत्ती पूजन शहरामध्ये गंगाधर शानबाग सभागृह, कॅम्प, टिळकवाडी, शहापूर, गोकुळनगर, मुदगा आदी भागामध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. यावर्षी बेळगाव शहरामध्ये 200हून अधिक स्त्रियांनी श्री मंगलचंडिका प्रपत्तीमध्ये सहभाग घेतला होता. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले.
अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.